आमचे वाद भांडणं छोटी, महाराष्ट्र मोठा, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. आम्ही एकत्र येणं राहणं कठीण नाही, असं वक्तव्य देखील राज ठाकरे यांनी केलंय. तर मराठी माणसापुढे वाद भांडण क्षुल्लक आहे, असं वक्तव्य देखील राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर एकत्र येणे हा फक्त इच्छेचा विषय आहे, असं देखील राज ठाकरे म्हणाले. तर लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे, असं स्पष्टीकरण देखील राज ठाकरे यांनी दिलंय. त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले, किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे, अशी खरं तर प्रतिटाळीच उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे. मराठी माणसासाठी एकत्र यायला आम्ही तयार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान महाराष्ट्राचं हित हीच माझी अट असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं. तर माझ्याकडून भांडण नव्हतं, भांडण मिटवून टाकलं चला, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. महाराष्ट्र हिताआड येणाऱ्यांना भेटू नका, अशी अट उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना घातली आहे. माझ्यासोबत हित की भाजप सोबत ते ठरवा, असं उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले. भाजपला पाठिंबा की विरोध तडजोड करू नका, अशी अट देखील उद्धव ठाकरे यांनी घातलेली आहे. चोरांना कळत नकळत पाठिंबा भेटी नको. छत्रपती शिवरायांची शपथ घेत सांगा भाजपचा प्रचार करणार नाही, अशी अट उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना गाठलेली आहे. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो तेही जाणून घेऊया. महाराष्ट्रातील राजकारणाचं चित्र बदलण्याची शक्यता आहे. एकत्र आल्यास दोघांची राज्यातील ताकद देखील वाढणार. एकाच विचारात दोघांची घडण असल्यानं जुळवून घेणं योग्य आहे. मराठी माणसासाठी एकत्र लढा हा देखील पाहायला मिळेल. राज्यातील इतर पक्ष बॅकफूटवर जाऊ शकतात. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मविया अर्थातच महाविकास आघाडीबाबत प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होऊ शकतात. मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र लढतील हे देखील पाहायला मिळेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.